टोल हद्दपारीसाठी आजरेकरांचा उद्या होणार रास्ता रोको. टोल हद्दपारीसाठी तालुक्यासह गडिंग्लजच्या सुमारे 60 ग्रामपंचायतींनी दिला ठराव. आंदोलन आर या पार करायचं असा निर्धार. आजरा शहरातून कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या संकेश्वर बांदा महामार्गावर आजरा एमआयडीसी नजीक उभारण्यात आलेल्या टोल नाक्याविरोधात तालुक्यातील जनतेचा संताप वाढत आहे. काही दिवसातच या टोल नाक्याद्वारे पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांकडून टोलच्या नावावर पैसे वसूल केले जाणार आहेत, ज्याला आजरेकरांचा प्रखर विरोध आहे. या पार्श्वभूमीवर आजरा टोलमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने एमआयडीसी नजीक टोल नाक्याजवळ उद्या रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आजरा आणि गडिंग्लज तालुक्यातील सुमारे 60 ग्रामपंचायतींनी ठराव समितीकडे पाठवले आहेत. बैठकीत सांगण्यात आलं आहे की आंदोलन आर या पार होईल असा निर्धार करण्यात आलाय. आजरेकर जनतेने सुरुवातीपासूनच संकेश्वर बांदा मार्गावरील टोल आकारणीला विरोध केला आहे. अर्ज, विनंती आणि आंदोलनाच्या माध्यमातून याबाबतचा विरोध दर्शवला गेला आहे. या पार्श्वभूमीवर मॉर्निंग स्टार हॉटेल सभागृहात टोलमुक्ती संघर्ष समितीची बैठक झाली. समितीचे नेते कॉम्रेड संपत देसाई यांनी सांगितलं की येथील जनतेला टोलमुक्ती हवी आहे, मात्र शासनाने याबाबत निर्णायक भूमिका घेतलेली नाही. आजरा विभागातील आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी टोलमुक्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, अन्यथा विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम भोगावे लागतील. प्रभाकर कोरवी यांनी सांगितलं की आजरा शहरातून जाणाऱ्या महामार्गापेक्षा राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी चांगले महामार्ग आहेत आणि त्यासाठी कोणताही टोल आकारला जात नाही. त्यामुळे हा टोल हटवला गेला पाहिजे. डॉक्टर उल्हास त्रिरत्ने यांनी जनतेच्या टोलबाबत गैरसमज असल्याचं सांगितलं, तर प्रकाश मोरसकर यांनी लोकप्रतिनिधींनी ठरवल्यास या मार्गाचे राज्यमार्गात रूपांतर होऊ शकते असं मत व्यक्त केलं. या बैठकीत अन्याय निवारण समितीचे परशुराम बामणे, पांडुरंग सावतकर, गोविंद पाटील, रवींद्र भाटले, वाय बी चव्हाण, दशरथ घुरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.